पुढे त्या बातमीकडे आयफोन 16 भारतामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे। 28 फेब्रुवारीपासून भारतामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल। फोनची किंमत सुमारे 59,900 रुपयांपासून सुरू होणार आहे। फोनमध्ये फक्त 2 रंग उपलब्ध असणार आहेत, काळा आणि पांढरा रंग उपलब्ध असणार आहे। या आयफोनमध्ये 6.1 इंचची स्क्रीन असून यामध्ये A18 बायोनिक चिपसेट आहे आणि या आयफोनची खासियत म्हणजे एखादा यूजर नेटवर्कवरच्या बाहेर असेल तर तो अपग्राहच्या मदतीने त्याचं स्थान शेअर करण्यासाठी फाइंड माय ॲप वापरू शकतो आणि आयफोन 16 हा भारतामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे। आणि शुभम उमाळे आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी जोडलेलेच आहेत। शुभम, 16 आता भारतामध्ये येणार आहे आणि सगळ्याला ह्या आयफोनची प्रतीक्षा आहे। शुभम, भारताचा तेजस आयफोनचा क्रेज आपल्या देशात आणि राज्यात जोरदार वाढलेला आहे आणि त्याचनुसार आता नवीन आयफोन 16 हा जो आहे लॉन्च झालेला आहे आणि हा जो आहे आता भारतात विक्रीसाठी देखील उपलब्ध होणार आहे। या महिन्याच्या शेवटची तारीख म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी जो आहे भारतामध्ये या फोनची विक्री जी आहे ती सुरू होणार आहे। आणि अर्थातच बघायला गेलं तर आयफोन 15 नंतर आयफोन 16 आला। 16 मध्ये 3 व्हेरियंट आहेत, आयफोन प्लस, प्रो आणि प्रो मॅक्स। त्यानंतर आता आयफोन 16 जो आहे तो लॉन्च झालेला आहे। याची किंमत 60,000पासून सुरू होणार आहे। तुम्ही जितक्या जीबीचा फोन घ्याल तितकी तशी त्याची किंमत असणार आहे। आणि प्रामुख्याने यामध्ये एक असं वैशिष्ट्य आहे की समजा तुम्ही नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर गेलेले आहात तर क्षेत्रामधनं तुम्ही फाइंड माय ॲप याच्यामधनं जे आहे तुम्ही तुमचं लोकेशन जे आहे इमर्जन्सी सर्व्हिसेस असतील कुठले किंवा आपले सिलेक्टेड कॉन्टॅक्ट असतील त्यांच्यापर्यंत शेअर करू शकता। आणि सोबतच चांगला मेगापिक्सेलचा कॅमेरा देखील जो आहे या आयफोन 16 मध्ये देण्यात आलेला आहे। एक नवीन आयफोन कडनं मोबाईल लॉन्च झालेला आहे आणि याबद्दलची क्रेज देखील भारतामध्ये दिसून येईल। मात्र आता आपला खिस्सा कसा आवरायचा आणि फोन हा कॅशवर घ्यायचा की EMI वर घ्यायचा हे आता नागरिकांनी ठरवणं गरजेचं असणार आहे। तेजस, अगदी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।